So today, what you people are going to do, you are going to take a pen and paper. You are going to make two columns. First column will be for number, question number one, right? And second column, you are going to mention that on which topic this question was based. It will help you to understand the weightage of topics. बिकॉज देर आर मेनी ग्रॅमॅटिकल टॉपिक्स इन मराठी. खूप सारे टॉपिक्स आहेत. तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स आले होते. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, आय एम नॉट एक्सपेक्टिंग यू पीपल टू गिव्ह करेक्ट आन्सर. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॅटर्न. कारण कोणतीही एक्झाम असू द्या, मराठी इज अ कंपल्सरी सब्जेक्ट. आणि तो चांगला केल्याशिवाय तुम्हाला फर्स्ट पेपर मध्ये स्कोर चांगला होणार नाही. कोणती एक्झाम असू द्या, सरळ सेवा असू द्या, टेट असू द्या. टेट एक्झाम मध्ये याच्यावर 30 क्वेश्चन्स असतात. 30 सॉरी 30 क्वेश्चन्स म्हणजे खूप झाले पुराण टेट मध्ये. ठीक आहे. सो लेट्स नॉट वेस्ट द टाइम. आय होप यू ऑल पीपल आर हॅव्हिंग बुक, नोटबुक अँड पेन विथ यू. सो महाराष्ट्र दुय्यम गट सेवा गट ब मुख्य परीक्षा मेन एक्झाम विच वॉज हेल्ड ऑन 9th of July 2022. 22 means it's a recent question paper. ठीक है. मराठी, इंग्रजी एंड सामान्य ज्ञान. सो मराठी 50 क्वेश्चंस, इंग्लिश 30 क्वेश्चंस एंड सामान्य ज्ञान वी आर नॉट गोइंग टू डिस्कस बिकॉज नाउ पॅटर्न इज चेंज्ड. म्हणजे आता मराठीचे 50 आणि इंग्लिशचे 50 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. अँड 100 questions will be there and total marks will be 200. So each question carries 2 marks. Each question carries 2 marks. And the time is 1 hour means 60 minutes. So you people will get hardly 36 seconds to deal with one question. Is that clear? Any doubt about this? चला पुढे. First question. Okay. पहिला क्वेश्चन आहे बघा. येस. रीड इट. तो म्हणे वेडा झाला या वाक्यातील अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सो यू पीपल आर गोइंग टू राईट क्वेश्चन नंबर 1 डॅश करून लिहा केवळ प्रयोगी अव्यय. दॅट इज इंटरजेक्शन. केवळ प्रयोगी अव्यय मीन्स व्हॉट? इंटरजेक्शन. इट इज अ पार्ट ऑफ स्पीच अँड ऑन दॅट पार्ट ऑफ स्पीच दिस क्वेश्चन इज बेस्ट. त्याच्यावर अवलंबून क्वेश्चन आहे पोरांनो हा. तो म्हणे वेडा झाला. तो म्हणे वेडा झाला. केवळ प्रयोग अव्ययाचा उपप्रकार ओळखा. नाउ रीड इट. तिरस्कार द्योतक. नाउ यू पीपल सी, मी तुम्हाला परत सांगतो. एमपीएससी पास होणारी मुलं हुशार असतात अशातला भाग नाही. एमपीएससी पास होण्यासाठी तुम्हाला खूप ज्ञान असलं पाहिजे अशातला भाग नाही. तुम्हाला तो अप्रोच माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये तो म्हणे वेडा झाला या म्हणे शब्दाला अंडरलाईन केले. मग तिरस्कार आहे, शोक आहे, आश्चर्य, काय प्रकारे कोण सांगेल मला? व्हॉट एक्झॅक्टली इज इट? येस, मिथ, संकेत सांगू शकता? जस्ट एक गेस करा काय असू शकते. व्हॉट इट कॅन बी. तो म्हणे वेडा झाला. आता एक लक्षात ठेवा, आश्चर्य तर असू शकतं का? तो म्हणे वेडा झाला, आश्चर्य नाही. शोकदर्शक असतं का? बापरे त्याचा मृत्यू झाला, असं काय आलंय का? तिरस्कार म्हणले का? शी, शेट असं म्हणतो का आपण? तिरस्कार पण नाहीये. मग राहिलंय काय? एकच आहे पाद पूर्णार्थ. म्हणजेच काय? याचा काही मिनिंग नसतो. तो म्हणे वेडा झाला म्हणजेच अशा प्रकारचं केवळ प्रयोग अव्यय की ज्याचं काही मिनिंग नसतो, फक्त बोलण्याची एक पद्धत असते. त्याला पाद पूरणार्थ असं म्हणतात. म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय हा टॉपिक फक्त एका पानाचा आहे पुराण. एकच पान आहे फक्त. ओनली 1 पेज इज देअर. जर तुम्ही पुस्तक पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर आराधना तुमच्या लक्षात येईल की त्याचे 4 प्रकार पडतात. आश्चर्यदर्शक, तिरस्कार दर्शक, शोक दर्शक, पाद पुराणार्थक, राईट. असे एक्स वाय झेड काय प्रकार असतात त्याच्या पुढे तो लिहिलेला असतो. तो म्हणे वेडा झाला. नाव इन दिस सेंटेन्स म्हणे शोक पण सांगत नाही. शोक म्हणजेच काय? ग्रीफ ज्याला आपण म्हणतो. वी मॉन ऑन समथिंग, राईट. तिरस्कार पण नाही, हेट्रेड पण नाही, आश्चर्य पण नाही. तो याचं उत्तर झालं पादपुराणार्थक. मला माहिती आहे तुम्हाला येत नाही, डोंट वरी अबाउट इट, कारण केवळ प्रयोगी टॉपिक आपला काय झालेला नाही क्लासमध्ये. ठीक आहे. फक्त एक्सपेक्टेड असं आहे की यू आर गोइंग टू राईट क्वेश्चन नंबर 1 केवळ प्रयोगी अव्यय. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 2. रीड क्वेश्चन नंबर 2. इम्पॉर्टंट सेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे क्लासमध्ये अभ्यास होतो येते का नाही ते बघा.
येस. सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, व्हाट काइंड ऑफ सेंटेन्स इज इट? लिखो. 2 नंबरचं काय लिहिणार? 2 नंबरचं काय लिहिणार? वाक्याचे प्रकार, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड लिहून टाका. केवल, मिश्र, संयुक्त. काय येणार सांगा मला. मी मित्राबरोबर फिरायला जातो, किंवा म्हटलंय किंवा, किंवा मी क्रीडांगणावर खेळतो. तो बोथ आर मेन क्लॉजेस, बोथ आर इंडिपेंडेंट सेंटेन्सेस, आणि जोडले त्याला किंवाने. याला आपण म्हणतो विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. दिस इज कॉल्ड अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. अँड, बट, ऑर. अँड काय झालं? एक कंजंक्शन झालं. मी सकाळी लवकर उठतो आणि जिमला जातो आणि म्हटलं समुच्चय बोधक. विकल्प म्हणजे एक ऑप्शन आहे. मी सकाळी मित्रावर फिरायला जातो किंवा क्रीडांगणावर जातो, ते ऑप्शन आहे. दिस इज वन सिंपल सेंटेन्स, दिस इज अनदर सिंपल सेंटेन्स. मग उत्तर काय झालं? कंपाऊंड सेंटेन्स, दॅट इज कॉल्ड संयुक्त वाक्य इन मराठी. इथे लक्षात लिहून घ्या. 2 नंबर काय आहे? संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य आलं लक्षात? येते बघा. ट्राय करा. नेक्स्ट वन, थर्ड वन चेक करा. कोण सांगेल तिसरं? आता हा टॉपिक आपला झाला होता, आठवते का? चेक करा जरा. एकदा रेकॉर्डिंग बघून घ्या सगळे त्या ऍपवर जाऊन. सर्वनाम टॉपिक झालाय पोरांनो? येस. ट्राय करा, चुकला तर. येस. बघा, मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. तो व्हिडिओ एकदा नीट बघून घ्या. 9 सर्वनामे त्याच्यामध्ये आहेत, राईट. 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात. वचन म्हणजेच काय? एक वचन, अनेक वचन. मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, त्यांनी. म्हणजे वचनानुसार बदलतात ना ते. येस ऑर नो? म्हणजे मीच काय झालं? आम्ही झालं. सिंग्युलरचं प्लुरल झालं. तू एकवचनी तुम्ही झालं. म्हणजे, आणि ते किंवा त्यांनी झालं. म्हणजे दे चेंज अकॉर्डिंग टू नंबर. 3च आहेत ते. मी, आम्ही, ते, त्यांनी. आणि 5 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. माहिती आहे कोणते कोणते? तो, ती, तो मुलगा, ती मुलगी. बरोबर का? हा मुलगा, ही मुलगी. आठवते? जो मुलगा, जी मुलगी. अशी एकूण टोटल 5 सर्वनामे लिंगानुसार पण बदलतात. मग ऑप्शन कोणता आलाय करेक्ट पोरांनो? अ, ब, क सर्व बरोबर. अ, ब, क सर्व बरोबर. आता सर्वनाम टॉपिक पाहिल्यानंतर एकदा ते रेकॉर्डिंग बघा तुम्ही. त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की कोणती अशी, विच आर दोज प्रोनाउन दे कीप ऑन चेंजिंग देअर फॉर्म्स अकॉर्डिंग टू नंबर अँड जेंडर. ते पाहून घ्या. ठीक आहे. तर 3 नंबरच्या पुढे लिहा. दिस क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड सर्वनाम. सर्वनाम या टॉपिकवर हा क्वेश्चन बेस्ट. एवढंच लिहा, बाकी सोडून द्या. मी तुम्हाला ऍट द एंड ऑफ अ सेशन विचार कशावर किती क्वेश्चन आले होते. झालं. डोंट गेट डिस्करेज्ड or demotivated. Sir, we are not understanding, we are not remembering. That's fine. We are here because we don't know that. Okay. नाही समजत तर सोडून द्या. फक्त टॉपिकचं नाव लिहा पोरांनो. ट्राय टू अंडरस्टँड द अप्रोच ऑफ द क्वेश्चन पेपर. चला ठीक आहे. बघा, चेक करा. आता नाही चुकलं पाहिजे. 4 नंबर चेक करा. पहिला क्वेश्चन कशावर आहे का? पहिला क्वेश्चन मी केवळ प्रयोग यावे इंटरजेक्शन टॉपिकवर होता. इंटरजेक्शन. मला फक्त तुम्ही लिहिलेलं पाहिजे की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आहे. बाकी नाही आलं तरी चालेल. सांगा मला. शिपायाकडून चोर पकडला जातो, राईट. मी म्हणलं द पुलिस मॅन कॅचेस अ थीफ अँड अ थीफ इज कॉट बाय द पुलिस मॅन. मग याच्यामध्ये आपल्याला माहितीये पुराण कर्मणी असतो का? ज्याच्यामध्ये जे की जे शब्द येतो एंडिंगला तो पुराण कर्मणी असतो. आज मला काम करवते शक्य कर्मणी असतो. कर्तव्य कर्मणी याला नवीन कर्मणी म्हणतात पोरांनो. याला कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी असं सुद्धा म्हणतात. तर 4 नंबरचा टॉपिक लिहा. उदाहरणार्थ म्हटलं, धडा शिक्षकाकडून शिकवला जातो. कडून आलं, कडून. कडून शब्द आला तो हिअर वी आर स्टार्टिंग आर सेंटेन्स विथ अन ऑब्जेक्ट. गाय गुराख्याकडून बांधली जाते. आंबा सचिनकडून खाल्ला जातो. कडून आलं की नवीन कर्मणी म्हणायचं, त्याला कर्त कर्मणी म्हणा चालेल. सो राईट डाऊन 4 नंबर क्वेश्चन. प्रयोग टॉपिक वर लिहा. नवीन कर्मणी इन ब्रॅकेट कर्म कर्तरी.
कर्तव्य कर्मणी नावाचा प्रकार जगात अस्तित्वात नाहीये. सो इट इज कर्मकर्तरी म्हणा त्याला किंवा नवीन कर्मणी म्हणा, बोथ आर करेक्ट. 4चं 3 लिहिलं. ल्या काय लिहिलं टॉपिकचं नाव? काय लिहिलं? प्रयोग. प्रयोग म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट 4? ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ट्राय करा. येस, कोण सांगेल? Adverbs आहेत, adverbs. What kind of adverb is used? And this word is underlined, this word is underlined. कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषांचा वापर केला असा प्रश्न आहे पुराण. आठवते का? बघा, चेक करा. त्याने हात वर केला. वर केला. वर काय पोरांनो? काय, कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण? येस, चेक करा. त्या दिवशी शिकून झालंय. तो हसत बोलतो. आहे का? कॉपी पेस्टेड क्वेश्चन आहे. कॉपी पेस्टेड क्वेश्चन आहे. तो हसत बोलतो स्थानिक आहे. आठवतंय का? तुम्ही एकदा चेक करा. याचे सगळे क्वेश्चन कॉपी पेस्टेड असतात. म्हणजे आपल्या क्लासमध्ये जे झाले त्याच्यातला क्वेश्चन आहे स्थानिक क्रियाविशेषण. तो हसत बोलतो. आता हे साधित क्रियाविशेषण म्हणू नका त्याला, स्थानिक म्हणायचं. एकदा तो व्हिडिओ बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. आय होप तुम्ही सगळे पाहताय व्हिडिओ. येस ऑर नो? स्थानिक क्रियाविशेषण आहे ते. तो हसत बोलतो. ऍडोज ऑफ मॅनर. नाही, ते वेगळे, ते रीतिवाचक असतं. ते ऍडोज ऑफ मॅनर रीतिवाचक असतं. बाकी सोडा. 5 नंबरच्या पुढे लिहा स्थानिक क्रियाविशेषण. टाईप लिहा 5 नंबर क्रियाविशेषण इन ब्रॅकेट ऍडवर्ब आणि स्थानिक लिहा. स्थानिक क्रियाविशेषण. डन. डन. शॅल वी मूव? आवृत्तीवाचक आठवते का रे? कोण सांगेल आवृत्तीवाचक? आठवते का कोणाला? मी की सांगितल्या होत्या सगळ्या. साधित आठवते का? बघा एकदा चेक करा. राहू द्या, नका सांगू आता, वेळ खूप जाईल त्याच्यामध्ये. आपल्याला समास पण घ्यायचा आहे. 5 नंबर चेक करा. संधी टॉपिक वी हॅव नॉट डिस्कस्ड. पण लिहा 6 नंबरचा टॉपिक कशावर बेस्ट आहे? संधी. संधी या टॉपिकवर बेस्ट आहे 6 नंबर क्वेश्चन. स्वरसंधी. कोण सांगू शकेल याचं उत्तर? येस, कोण सांगेल? स्वरसंधी. बघा, स्वरसंधी. धार अधिक उष्ण, धारोष्ण. एच 3 आहे. एच 3 100%. बघा, एच इथं 3 आले, इथं 3 आले. कुठं कुठं चेंज चेंज काय बघा, एकदा ऑब्झर्वेशन करून बघा. एच 3 करेक्ट आलं. याचा अर्थ आयदर 1 और 4. 1 और 4. एक्झॅक्टली मी 4 नंबर आहे. विसर्ग संधी, अनुनासिक संधी, व्यंजन संधी. नाही माहिती तुम्हाला? आहे का माहिती? अनुनासिक काय? सन्मती. आता सन्मती, उन्माद, नाक दाबून धरा. अनुनासिक संधी. येते का लक्षात? म्हणजे सीचं काय झालं? 1 झालं. आलं ना उत्तर माझे का? सीचं 1 आलं. 4 नंबर. एक लक्षात ठेवा, मॅच द फॉलोइंग नावाचा एक प्रकार असतो ना, तो सगळ्यात सोपा असतो. जर तुम्हाला एक जरी प्रश्न सापडला तर तुम्ही त्याला सोडवू शकता. आता बाकीचं शोधत बसू नका. फक्त लक्षात ठेवा की हा 6 नंबरचा क्वेश्चन बेस्ट आहे संधी टॉपिकवर. मग संधी टॉपिक अजून आपल्याला घ्यायचा आहे. वी हॅव नॉट लर्न संधी टॉपिक. मी तुम्हाला शिकवलेला नाहीये, तर तुम्हाला मी घेणार. डोंट वरी, ह्याच्यातला क्वेश्चन तुमचा एकही जाणार नाही. पुढे घ्या. 7 नंबर उत्क्रांती. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इव्होल्युशन अँड रिव्होल्युशन? बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इव्होल्युशन अँड रिव्होल्युशन? म्हणजे क्रांती आणि उत्क्रांती. दीज आर 2 डिफरंट वर्ड्स. ओके, काय सांगायचा अर्थ काय होतोय? उत्क्रांती म्हणजे काय म्हटलंय? टॉपिकचं नाव द्यायचं. अनेक शब्दांसाठी एक शब्द. अनेक शब्दांसाठी एक शब्द. 7 नंबर. कोण सांगेल 7 नंबर? येस, मला सांगा. असं म्हटलं जातं की मानवाच्या, म्हणजे मानवाचं जो काही आपण म्हणतो की आपण आत्ताचे जे माणूस आहोत त्याला होमोसेपियन आपण म्हणतो. त्याच्यामध्ये बरेच मागं ते होमो इरेक्टस, होमो निअँडरथल, बरेच काय काय प्रकार होते माणसाचे. माणूस एकदम असा माणूस नाही झाला. ही वेंट थ्रू द ग्रॅज्युअल प्रोसेस. उत्क्रांती झाली हळूहळू हळूहळू. बरोबर का नाही? म्हणजे एकदम जर बदल झाला ना त्याला क्रांती म्हणतात.
1857 उठाव, इट वॉज क्रांती. 1917 रशियन राजक्रांती. तर वेळोवेळी क्रांती नसते होत, क्रांती संबंधच नाही. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल हळूहळू होतो, उत्क्रांती हळूहळू होते. मग करेक्ट उत्तर काय झालं? 7चं आलं. 3 नंबर उत्तर. लिहा, अनेक शब्दासाठी एक शब्द. सो यू शुड नो द डिफरन्स विथ क्रांती आणि उत्क्रांती. माहिती आहे ना सगळ्यांना क्रांती काय असते? फ्रेंच रेव्होल्यूशन 1789, डू यू नो दॅट? रशियन रिव्होल्यूशन 1917. इंडिया 1857चा उठाव, इट वॉज अ क्रांती, एकदम बदल होतो. उत्क्रांती म्हणजे हळूहळू हळूहळू होतं. ठीक आहे. 8 नंबर चेक करा, कोणता टॉपिक आहे? शब्दाचा प्रकार ओळखा म्हटलंय. लिहा तिथं टॉपिकचं नाव लिहा, शब्दसिद्धी. काय टॉपिकचं नाव? तर शब्दसिद्धी म्हणजे कोणता शब्द कसा तयार झालेला आहे. माझी कन्या परदेशी गेली, आठवते का? कन्या शब्द, कन्या देशी शब्द आहे का रे? ओके, एक्झॅक्टली करेक्ट आहे जागृती मॅम, तत्सम शब्द आहे. देशी शब्द कोणता आहे माहितीये का? ढेकून, दगड, डोळा, झोप, हे सगळे देशी शब्द आहेत. त्याची मी तुम्हाला की देणार आहे, डोंट वरी, की तेवढं एक लाईन लक्षात ठेवा, विषय संपवून टाका. तर देशी शब्द नाहीये. आपण मी काम आपण म्हणतो ना, आम्हाला कन्या रत्न प्राप्त झालं का? मुलगी रत्न म्हणतो, मुलगी मराठी वर्ड झाला. कन्या संस्कृत शब्द झाला, संस्कृतलाच म्हणायचं तत्सम. संस्कृत शब्दाला काय म्हणतात? तत्सम शब्द म्हणायचं. मग करेक्ट ऑप्शन आला ऑप्शन नंबर 1. तर लिहून घ्या, शब्दसिद्धी तत्सम शब्द असं एका कंसात, तत्सम शब्द. येते लक्षात? चला, 9 नंबर चेक करा. चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे? बघा, मराठी लँग्वेज इज इन्फ्लुएन्स्ड ऑर अफेक्टेड बाय मेनी लँग्वेजेस, बरोबर का नाही? म्हणजे ही इंग्लिश असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, फारसी असेल, अरबी असेल, पोर्तुगीज असेल, कानडी असेल, तेलुगू असेल, सगळ्या भाषांचा प्रभाव त्याच्यावर आहे. मग चौकीदार शब्द कोणता आहे? ग्रीक तर असू शकत नाही. कॉमन सेन्स वापरा, ग्रीक शब्द, इट कॅनॉट बी ग्रीक शब्द, राईट? कारण ग्रीकांचा आपला काही जास्त संबंध नाही आला, राईट? त्याच्यानंतर पोर्तुगीज वाटतंय का, फारशी वाचते का, उर्दू वाटते, मला सांगा, कोण सांगेल? तो फारसी शब्द आहे, फारसी. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे, व्हेरी गुड जागृती मॅम. हा काय आहे? फारसी शब्द आहे. हा पोर्तुगीज नाहीये. पोर्तुगीज कोणता आहे? तंबाखू, माहिती आहे ना तंबाखू? खातात ना लोक तंबाखू. बटाटा, बटाटा, हापूस, हे सगळे पोर्तुगीज शब्द आहेत. उर्दू शब्द वेगळे, येते लक्षात? तर फारसी शब्द आहे. आता तुम्हाला याचं उत्तर माहिती नाही, सोडून द्या, काही फरक नाही पडत, हे तुम्हाला करायचंय. मग तुम्ही लक्षात ठेवा, लागोपाठ 8 नंबर आणि 9 नंबर क्वेश्चन विचारलाय कशावर? शब्दसिद्धीवर. लिहा 9 नंबर, शब्दसिद्धी, फारसी शब्द. फारसी शब्द लिहा. झालं लिहून? एनी डाऊट अबाउट दिस? घ्या 10 नंबर. चला, 10 नंबर ट्राय करा. सगळ्यांनी ट्राय करा, सगळ्यांनी ट्राय करा. चुकू द्या, चुकलं तर काही नाही फरक पडत. तुमचं बरोबर यावं हा माझा उद्देश नाहीये. तुम्ही फक्त काय वाचायचं आपल्याला ते लक्षात असू द्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार कोणता आहे? आता उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क कॅनॉट बी देअर बिकॉज इट नीड्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. नकारार्थी, जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हटलंय. मी असं म्हणलं की कोणीच नाही, नको, नाही असा शब्द आला तर नकारार्थी गेला. विधानार्थी का होकारार्थी रे पोरांनो? आठवतंय का? असर्टिव्ह सेंटेन्स कॅन बी आयदर अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. आठवतंय का? असर्टिव्ह सेंटेन्स कॅन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तर हे वाक्य कोणत्या प्रकारे, एक तर होकारार्थी का विधानार्थी, सांगा मला. इट इज अ टाइप ऑफ होकारार्थी वाक्य. विधानार्थी आहे, पण ते विधान त्याच्यानंतर होकारार्थी. 2 नंबर क्वेश्चन करेक्ट लक्षात ठेवा. बघा, विधानार्थी शब्द जो असतो त्याला आपण वी कॉल इट असर्टिव्ह सेंटेन्स. सो आय एम अ डॉक्टर, असर्टिव्ह सेंटेन्स. बट पॉझिटिव्ह आहे भाई, होकारार्थी. आय एम नॉट अ टीचर, विधानार्थी पण नकारार्थी. तो याच्यामध्ये विधानार्थी पण म्हणले होकारार्थी. उद्गारवाचक नॉट पॉसिबल, क्योंकि एक्सक्लेमेशन मार्क में ए होता है मार्क, राइट ना? याचं उत्तर लिहा. वाक्याचा प्रकार लिहा, 10 नंबर लिहा. वाक्याचा प्रकार पुढे लिहा, होकारार्थी वाक्य.
हे महत्वाचं सांगतोय बरं का, नीट लक्षात ठेवा. पेपर सेटर्स आर नॉट हेवनली बॉडीज. पेपर सेटर आर फ्रॉम अस. They have been given 5 years question papers. He sir, take these papers, study them, and form one more question for this year. तो वो सब यही देख के तो क्वेश्चन फॉर्म करेंगे. तो इसके लिए पहिले क्वेश्चन पेपर को बघून घ्या. आणि कोणताही पेपर असू द्या, एमपीएससी टेटला फॉलो करणार, टेट एमपीएससी ला फॉलो करतं, लक्षात ठेवा. सगळे क्वेश्चन पेपर बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, बघा पुढे चला नेक्स्ट. हा, वाक प्रचाराचा अर्थ. आता आपल्याला माहितीये वी आर मराठी पीपल अँड वी पीपल हॅव गॉट अ काइंड ऑफ, वी पीपल यूज वाक्प्रचार किंवा त्याला म्हणी म्हणतो आपण. बघा काय म्हटलंय. आंधळ्याला भिक्षा वाढा बाई, तुमचा बोलबाला होईल. आता या वाक्यात काय म्हणायचं की ना, अंधे को भिक्षा दे दो आपका बोलबाला हो जाएगा. मतलब क्या, बोलबाला होणे म्हणजेच काय, नहीं का. अरे अंधे को भिक्षा दे दे तेरा बोल बाला हो जाएगा. बोल बाला होना मतलब क्या, बोल बाला होना मतलब तेरा तेरा उत्कर्ष होना, तेरा उत्कर्ष होना, तेरा बोल बाला. सब बोलेंगे आ कितना बड़ा आदमी है, कितना अच्छा आदमी है. तो उत्कर्ष होणे म्हणजे प्रगती होणे. तो बोलबाला होणे म्हणजे प्रगती होणे. माइंड इट. भुकेलेला अन्न देणे असलं घ्यायचं नाही. असले डायरेक्ट लिटरल शब्द कधीच उत्तर नसतात. चांगली कृती करणे, आंधळ्याला मदत देणे. आंधळा इथं शब्द आला आणि आंधळा इथं आला, हा उत्तर होऊ शकत नाही. भिक्षा वाढली, अन्न दिलं, उत्तर होऊ शकत नाही. तो आयदर थर्ड और फोर्थ ऑर द करेक्ट ऑप्शन. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. याला म्हणतात प्रॉपर क्वेश्चन पेपर अनालिसिस. लिहा 11 नंबर लिहा, वाक्प्रचाराचा योग्य वापर. नाही, वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. वाक्प्रचार म्हणजे काय, फ्रेजेस. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहिलं. डन डन. समजते पोरांनो. शाल वी मूव. मीत आर यू देअर. मीत गेलास कायस रे, समजते का मीत. येस, लक्ष दे. 12 नंबर बघा. 12 नंबर चेक करो. हम्म. जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. बघा काय म्हटलंय. द वन हू कीप्स ऑन डुईंग हिज ओन वर्क, दॅट पर्सन इज व्हेरी क्लोज टू द गॉड. या वाक्यातील कर्म ऑब्जेक्ट विचारले, ऑब्जेक्टचं एक्सटेन्शन विचारले आणि विधेयपूरक विचारले. दिस पार्ट वी हॅव नॉट डिस्कस सो फार. टायमिंग लिहा. 12चं लिहा, वाक्य पृथक्करण. टॉपिकचं नाव काय आहे, वाक्य पृथक्करण. मतलब अनालिसिस ऑफ द एलिमेंट ऑफ द कंपोनेंट्स. वाक्य पृथक्करण लिहून घ्या. वाक्य पृथक्करण म्हणजे काय, वाक्याच्या एलिमेंटचा अभ्यास करणे. बघा काय म्हटलं. वाक्यातील कर्म, जो मनुष्य काम करतो तो मनुष्याला देवाला प्रिय होतो. काय असेल उत्तर, कोण सांगू शकत, काही नाही. गेसेस फ्रॉम युअर साइड. एक गंमत सांगू पण नीट ऐका. तुम्ही ज्या वेळेस एखाद्या प्रश्नाला काय ने क्वेश्चन करता, वेन यू आस्क अ क्वेश्चन टू द मेन वर्ब बाय व्हॉट, आपको मिळतं ऑब्जेक्ट. जो आपले काय करत राहतो रे, काय करत राहतो, काय करतो, काम करतो ना. काम ऑब्जेक्ट आहे. काम इथं आलंय का नाही, छोड दो. या आहे का नाही, इथं पण आलंय आणि इथं पण आलंय. मग काम असतो, करीतचा संबंध आहे का, नाही. आहे का, चेक करा. काय वाटतं तुम्हाला. काम करीत असतो तो देवाला आवडतो. फक्त कोणता पर्याय बरोबर आला, फक्त माणूस काय करतो, काम करतो, करीत नाही. म्हणजे आपले, कुणाचे काम करतो, कोणाचे काम करतो, आपले काम करतो. तो देवाला काय होतो, कोणाला प्रिय होतो, देवाला प्रिय होतो. सगळे ऑब्जेक्ट आहेत. आणि ते ऑब्जेक्ट कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगेल. सो दिस टॉपिक वी हॅव नॉट स्टडीड माय डिअर फ्रेंड, सो डोंट वरी अबाउट इट. पण टॉपिकचं नाव लिहा. 12च्या पुढे लिहा, वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण, इट्स अ मराठी वर्ड. पृथक म्हणजे अलग अलग करना, टू सेपरेट इट. कर्म, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, इस तरह से. हा हा, पर्याय अचूक आहे. अचूक म्हणजे करेक्ट आहे. अचूक म्हणजे करेक्ट, बरोबर आहे ना. हाच अचूक आहे ना. बाकी यही करेक्ट आहे. अचूक म्हणजे जो चूक नाहीये, जो करेक्ट आहे, असं या अर्थानं.
चूक मतलब इनकरेक्ट, अचूक म्हणजे बरोबर, हे ऐसे ही करते. इन ऑर्डर टू कन्फ्युज यू पीपल ना, ऐसे शब्दांचा खेळ करतात ते लोक, लक्षात ठेवा. शाल वी मूव? लिहिलं का वाक्यपृथकरण? चला पुढे. चला 13. परत एकदा एकदा आता वाक्प्रचार आला होता. बोलबाला होणे, उत्कर्ष होणे. नाव देर इज वन पार्ट इन मराठी म्हणी म्हणतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, ऐकलंय का? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तो इसी टाइप की एक है ना म्हण, उन्होंने पूछी है और उसका आपको पूछा है आंसर क्या है. धनाची करी माया, उडत्या पाखराची छाया. इसका मीनिंग क्या है? धना की मतलब पैसे के ना, पैसे की माया करोगे, पैसे के पीछे भागोगे, उडते पंछी की छाया हाथ में आती है क्या? काय वाटते बघा, चेक करा याचा अर्थ काय असेल. बघा ना, धनाची करी माया, माया म्हणजेच काय? इफ यू लव मनी, यू कॅनॉट कीप इट विथ यू, इवन यू कॅनॉट टेक इट विथ यू वेन यू आर गोइंग टू डाय. मग याचा उत्तर विचारले की उड़त्या पाखराची छाया, पंछी ऊपर से उड़ रहा है, नीचे उसकी छाव दिख रही है जमीन पे, वो हाथ में आएगी क्या? पंछी तो उड़ के चला जाएगा, छाव भी उसके साथ चली जाएगी. मतलब काय, आजची श्रीमंती उद्या असेलच असं नाही. दिस इज करेक्ट ऑप्शन. बरोबर का? ओनली क बरोबर आहे. खूप पैसा मिळवला की सुख मिळते, कॉन्ट्राडिक्शन. आज श्रीमंत असते, पक्षी पाळतात, असलं चुकून पण घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं, वर पक्षी आला, खाली पक्षी येऊ शकत नाही, सोडून द्या. स्वार्थी माणसे मोडून पडतात, रॉंग. येते लक्षात? तो करेक्ट ऑप्शन काय आहे? आजची श्रीमंती उद्या असेलच असं नाही. ए भी नहीं समझ में आए तो लेंदी सेंटेंस होगा, ऑप्शन ठोक दो, चांसेस रहते करेक्ट आने के, माइंड इट. ओके. 13च्या पुढे लिहा, योग्य म्हणीचा योग्य अर्थ लिहा. म्हणीचा योग्य अर्थ, म्हण हे शब्द लिखो, म्हणीचा योग्य अर्थ. 13 डन झालं. शॅल वी मूव? लेट्स मूव, लेट्स मूव. 14. इट वॉज अ गुगली क्वेश्चन. दिस इज अ गुगली क्वेश्चन. ट्राय करो, सोपं आहे खूप. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताराच्या जमिनीवर अचूक पर्याय सोडा. वाक्प्रचार, अगेन सेकंड क्वेश्चन बेस्ड ऑन वाक्प्रचार. म्हणजे बोला जात आहे. काय येईल? डोळे झाक केली येईल का? नाही. शेत जमिनीने डोळे झाक केले असं होत नाही. बेलपत्र ठेवले का तुळशीपत्र? यापैकी एक बरोबर असणार आहे, दोन नसणार आहेत. बेलपत्र आणि तुळशीपत्र वेगळे बरं का, लक्षात ठेवा. मग पाणी सोडले तर बरोबर आहे 100%. पाणी सोड म्हणतो रे, अरे मी त्या जॉबवर पाणी सोडले यार, चांगला जॉब होता, बट काय किती अनसर्टन्टी आहे ना त्या जॉबमध्ये. मी जॉबवर पाणी सोडलं म्हणजे छोड देना. तो पाणी सोडलं तर 100% करेक्ट आहे. बी कुठं कुठं करेक्ट आहे बघा. ब इथं करेक्ट आलंय, ब करेक्ट आहे. तो ब इथं आहे का? वी डोंट हॅव ब हिअर, तो येतो गया. यहाँ पे भी ब आहे, यहाँ पे ब आहे. आता बघा, चेक करा मग कोणतं उत्तर असेल. येस. झालं, तेवढंच आहे. पाणी सोडणे म्हणजे काय? सोडून देणे. एकच ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 2. व्हेरी गुड. सगळ्यांचं बरोबर आले, व्हेरी गुड. बुडीत, हा, बुडीत खात्यात सोडणे. आपण म्हणतो ना पाणी सोडलं, जाऊ दे मी ते मग बुडीत खात्यात. तुळशी पत्र ठेवणे म्हणजे सोडून देणे, त्या अर्थाने बरं का. बट दॅट इज नॉट रिलेव्हंट हिअर, सो दॅट इज ओनली बी ऑप्शन दॅट इज करेक्ट. लिहा 14 नंबर, लिहा 14, लिहा वाक प्रचाराचा योग्य अर्थ. लिहिलं का? लिहलं? डन. डन डन. लिहायचं बरं का, नोटबुक ते पान विसरायचं नाही. सगळे क्वेश्चन पेपर घेण्यात आपण. चलो लेट्स मूव. जाणारा काळ पुढे जात राहतो, या वाक्यातील विशेषण कोणत्या प्रकारातील आहे? विशेषण म्हटले जाणारा काळ. कोणता काळ? व्हॉट काइंड ऑफ काल? कैसा टाइम आहे? जाणारा टाइम, आठवते का? जाणारा, मूळ धातू जाने, गेल, जातो, जाणारा, जाणारी, जाणारे, धातू साधित विशेषण आहे पण, आठवते का? मूळ धातू काय? जा. जाणारा काळ, धातू साधित. क ऑप्शन कुठे? चेक करा. वेर इज क ऑप्शन करेक्ट? क फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. लिखो वापे. टॉपिकचं नाव द्या, 15 विशेषण, त्याच्या पुढे कंसात लिहा. काय लिहिताल? धातू साधित विशेषण.
धातू, मूळ धातू. ठीक आहे. आता याच्यामध्ये संकेत, आर यू देअर? संकेत आणि मिथ. I know that you people don't know anything about this, but don't worry, you people are just going to write down the name of the topic. सिर्फ उसका टॉपिक का नाम लिख के लो, किस पे क्वेश्चन पूछा था. ओके, चलो नेक्स्ट वन. 16 चेक करा, 16 चेक करा. डू इट. हे पाठ करून घेतले क्लासमध्ये, आठवतंय का? बागेमध्ये संधी मिळतात, वेळ व संधी मिळतात, विना वाजवत तंबाखू खाल्ली, ढेकर दिला, मजा आली, पण व्याधी झाली. आठवतंय का? तो ढेकर ती ढेकर, तो ढेकर ती ढेकर, बाग आहे तो बाग ती बाग. म्हणजे लिंग म्हणजेच काय, तो बाग ती बाग. आणि पोर तर माहिती आपल्याला, तो पोर ती पोर ते पोर. दोनच शब्द आहे. जोडा जोडी, कवा कवी कवयित्री, देव देवी, हत्ती हत्तीन, बोकड शेळी आकाश, हे सगळे चेंज होतात, हे नाही चेंज होत. कोणते शब्द विधिलिंगात आढळतात? तो दोन ऑप्शन करेक्ट आला. आठवते का? डू यू रिमेंबर? 15ला काय लिहायचं सांगू का? 15ला काय लिहायचं? हा, इथं 16चं लिहा पहिल्यांदा. लिंग विचार, मतलब जेंडर सिस्टीम. जेंडर सिस्टीम हे झालं होतं का क्लासमध्ये? आठवतंय का? हे पोरांनो, हे झालं का बागेमध्ये? आठवतंय जेंडर सिस्टीम? चला, 15चं लिहायचं धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण लिहा, धातू साधित विशेषण. 16चं काय लिहायचं? जेंडर सिस्टीम, लिंग विचार. 17 नंबर चेक करा पोरांनो, फास्ट. झाडाचा रंग हिरवा तो मला फार आवडतो, कोकिळा गोड गाते ते मला फार आवडतं. अभी ये तो किसके लिए रे? किसके लिए? रंगाबद्दल आहे का? चेक करा. ते कोणासाठी आहे? गाणं आवडतंय तिला. म्हणजे सर्वनामिक कोणा संदर्भात आहे? पहिला रंग आहे, झाडाचा रंग काय? विशेषण आहे ना. आणि कोकिळा गोड गाते ते मला आवडते, क्रियापद आलं का? विशेषण आणि क्रियापद. 3 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. लिहा पुढे पोरांनो, नाव लिहा. 17 नंबर लिहा, नाव लिहा. शब्दांची जात. शब्दांची जात कंसातल्या, विशेषण क्रियापद सर्वनाम, तिन्ही लिहा. ऍडजेक्टिव्ह, वर्ब अँड प्रोनाउन. जागृती मॅम येते लक्षात? मी समजून सांगू का काय प्रकार होता? इकडे बघा काय म्हटलंय पोरांनो. मी मी एकदा एक्सप्लेन करतो. आय एक्सप्लेन इट टू यू. चेक करा काय म्हणतोय मी. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड इट. झाडाचा रंग हिरवा, तो काय आवडतंय रे? काय आवडतोय? रंग आवडतोय का झाड आवडतंय? काय आवडतंय? रंग आवडतोय ना. तो मला फार आवडतोय, रंग आवडतो. मग रंग काय? रंग काय? हिरवा रंग आहे ना, मग हिरवा रंग काय? विशेषण आहे. कोकिळा गोड गाते, गाते मला आवडते. कोकिळा नाही आवडत मला, तिचं गाण्याची क्रिया आवडते, ते मला आवडते. मग गाते काय? क्रियापद. डन. आलं लक्षात? शॅल वी मूव? येस, व्हेरी गुड. चलो गाईज, 18 नंबर चेक करा. बघा फास्ट. 18 नंबर चेक करा. सर्वनामे कोणत्या प्रकारचे? व्हेरी गुड. मी, तू, तो. मी काय झालं? प्रथम पुरुषी. आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर. यू सेकंड पर्सन. तो थर्ड पर्सन. हे सगळे काय झाले पोरांनो? दीज आर पर्सनल प्रोनाउन्स. सर्व चूक बाकी करेक्ट आहे. ए ऑप्शन करेक्ट आहे. लिहा सेकंड टॉपिक. बघा पॅटर्न, बघा पॅटर्न, बघा चेक करा पोरांनो. ह्या पे बी आहे ना सर्वनामावर क्वेश्चन आला, दुसरा लगेच सर्वनामावर क्वेश्चन आलाय. म्हणजे त्यांनी तसदी पण नाही घेतली. दिस क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड सर्वनाम. अगेन दिस टॉपिक इज बेस्ड ऑन टॉपिक कॉल्ड सर्वनाम. तर सर्वनामावर लगेच क्वेश्चन आहे. लिखो 18 के आगे लिखो सर्वनाम. सर्वनाम लिहा पुढं. आराधना मॅम येते का लक्षात? झाले का सर्वनाम टॉपिक? आराधना मॅम, डू यू रिमेंबर दिस? येस. मी, तू, तो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत पोरांनो? कोणत्या प्रकारचे आहेत? पुरुषवाचक आहेत. प्रश्नार्थ काय असतं? मला काय वाटतं. आत्मवाचक, स्वतः, आपण असतं. संबंधी, ज्याचा त्याचा, जो तो ज्याला त्याला संबंधी सर्वनाम असतं. तो फर्स्ट ऑप्शन आहे. ए ऑप्शन बाकी सर्व चूक. अशा प्रकारे लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? समजलं? ओके, लिहिलं का पुढं? सर्वनाम लिहा पुढं, तिथे पुरुषवाचक सर्वनाम. 18 नंबर झाला.
19 चेक करा पोरांनो, रीड इट केअरफुली. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. जसं इंग्लिश मध्ये आपल्याला मिसपेल्ट वर्ड नावाचा एक प्रकार असतो, आठवतोय का? ग्रामर का स्पेलिंग अलग लिखेंगे, आपको पूछेंगे व्हाट इज द करेक्ट स्पेलिंग. सेम वे यू पीपल आर गोइंग टू फाइंड आउट द करेक्ट शुद्ध प्योर वर्ड कौन सा है उसमें, देखो चेक करा. एक 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 बघायचं बरं का, खूप सोपं असतं, बहुत ज्यादा आसान होता है. हे देखो, कीर्तिवान, असं कीर्तिवान असतो का रे? असं कधी ऐकलंय का, देखा है क्या ऐसे? एक को तो है ना पहले लात मार के हकाल दो, ये गया, ये गया, तो बचा दो, दोन गेले. कीर्तिवान तो माहिती ना, कीर्ती शब्द कसा असतो, हा तर गेला ना, एकाच वेळी डबल पहिली वेलांटी येऊ शकत नाही ना, पहिला ऐसा नाही आता, तो एक तो गेला. मग पुढे बघा काय येईल. अश्लीलता, अस्मानी सुलतानी आणि आत्मीयता. ब तर 100% बरोबर आहे, पण ब करेक्ट आहे, मग इथं ब गेलेलं आहे ऑलरेडी, इथं तर बस नाही आलं उत्तर बरोबर. इवन आय डिड नॉट केअर अबाउट द थर्ड अँड द फोर्थ ऑप्शन. बघा इथं काय आहे, आब्रछादित, आंबट चिंबट पहिली वेलांटी पाहिजे होती, आकस्मित नसतं आकस्मित असतं, ड तर चुकलं बरोबर. मग ऑप्शन कोणता राहिला, ब आणि क बरोबर. येते लक्षात, कीर्तिवान, किचित मिचित आणि किडूक मिडूक, कारण हा तर चुकला. ऑप्शन कोणता आला, ब आणि क बरोबर. टॉपिकचं नाव लिहा, 19 नंबर टॉपिकचं नाव पुढे लिहून टाका. काय लिहिणार नाव, क्या होगा नाम उसका, शुद्ध शब्द. कसलं शब्द, शुद्ध शब्द असं लिहा. इज दॅट क्लिअर, शॅल वी मूव, द्यायचं पुढे, चला पुढे पटपट पोरांनो. 20 नंबर, विद्यार्थी, आठवते का, वाविवे, वाविवे, ज्या वाक्या शेवटी वाविवे तर विद्यार्थी असतं, मी सांगितलं होतं, मैंने बताया था ना, जिसके एंड में वाविवे आता है तो विद्यार्थी होता है. कौन सा है देखो, पाळावी, द्या ठोकून, आलं उत्तर बरोबर. मग लिहा क्रियापदाचे अर्थ, 20च लिहा, क्रियापदाचे अर्थ, एक्झॅक्टली लिहा क्रियापदाचे अर्थ, पुढे लिहा विद्यार्थ, विद्यार्थी वाक्य. येते लक्षात, समजते का? आदिती, आराधना मॅम, जागृती मॅम, प्रियंका मॅम, येते लक्षात? इज दॅट क्लिअर? वाविवे, विद्यार्थ्यांनी शिक्षकाची आज्ञा पाळावी, कर्तव्ये, वाविवे, सकाळी लवकर उठावे, दात घासावे, अंघोळ करावी, वाविवे, विद्यार्थ, लक्षात ठेवा. पुढे बघा काय लिहिलं, क्रियापदांचे अर्थ किंवा वाक्याचे प्रकार, स्वार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी आणि विद्यार्थी. ओके, लेट्स मूव टू द 21 नंबर गाईज. सोडा 20 नंबर, शोधा 21. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतात, जेव्हा, व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन इज इट, व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन इज इट, सांगा मला. येस, बघा समुच्चय काय असतं, समुच्चय म्हणजे मी सकाळी उठतो आणि अंघोळ करतो, आणि वर्ड समुच्चय. मी सकाळी उठतो किंवा किंवा वा अथवा झोपी जातो, विकल्प बोधक, हे पण गेलं. प्रधान होतो सूचक, तर संबंधच नाही, गौणत्व सूचक, दिस कॉल्ड सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. हे आपलं झालेलं नाहीये, वी हॅव नॉट डिस्कस इट. चुकू द्या, चुकलं तर काही फरक पडत नाही, पण लक्षात ठेवा. 21 नंबरचं नाव द्या, उभयान्वयी अव्यय. काय दिलं नाव, कंजंक्शन, इन ब्रॅकेट लिखो उभयान्वयी अव्यय. इज दॅट क्लिअर, एनी डाऊट अबाउट दिस? झालं, चला पुढचा सगळ्यात सोपा टॉपिक आहे. पहिल्याच व्हिडिओमध्ये रेकॉर्डेड बघून घ्या तुम्ही, तुम्हाला पाहायचं उत्तर मिळून जाईल. कोण सांगेल मला, उष्मे व्यंजन, बोलताना तोंडातून गरम हवा सुटते, हीट, हॉट इयर, एअर इज रिलीज. स श श आहे का, हो आहे का, मग कोणता, ओनली ब बरोबर. लिहा वर्ण विचार, एक्झॅक्टली लिहा वर्ण विचार. पुढे लिहा, पुढे लिहा उष्मे, उष्मे म्हणजे क्या, हीट रिलीज करतो आपण, उष्मे. 22चं लिहा वर्ण विचार उष्मे. डन डन, येते लक्षात, जायचं पुढे, चला 22 झालं. उष्मे लिहा, उष्मे म्हणजेच काय, हवा, गरम हवा सोडली जाते बाहेर. श, स, श, ह. 23 चेक करा. 23 क्वेश्चन है ना, एमपीएससी ने केलाय कॅन्सल, हे कॅन्सल हुआ है क्वेश्चन, फिर भी देख लो. चुकीची जोडी ओळखा म्हटलं, छाती फाटणे, हम बोलते ना कि इतना बड़ा एक्सीडेंट देखा कि मेरे तो छाती फट गई,
छाती फट गई मतलब क्या? दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे करेक्ट आहे. घरावर गवत उगवणे, घरावर गवत उगवणे चुकलं ना. आपने घर पे गवत कब उगता है? जब घर की देखभाल नहीं की जाती. इसका मतलब वैभव नाही प्राप्त होत, भिकेला लागतो माणूस. तो बी तर करेक्ट आहे, बी तर चुकलेलं आहे. मग ब इथं पण आलंय. चुकीची जोडी ओळखायची. मागमूस नसणे, ठाऊ ठिकाण नसणे, हे पण बरोबर आहे. राजाचा गज करणे, एखादे काम बिडवून टाकणे, म्हणजे हा प्रश्न असा आहे, याच्यामध्ये झालाय गोंधळ. ब दोन ठिकाणी आले आणि त्याच्यामुळे हा प्रश्न झालाय कॅन्सल. सो एमपीएससी हॅज कॅन्सल्ड दिस क्वेश्चन. पण लिहून ठेवा, 23 नंबर क्वेश्चन इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड वाक प्रचार. थर्ड क्वेश्चन बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड वाक प्रचार. हे तुमच्या इथं डोक्यात पाहिजे. वाक प्रचार 3 क्वेश्चन आलेत. इसी टाइप के क्वेश्चन आपको आने वाले एग्जाम में भी आएंगे. यू हैव टू प्रिपेयर अकॉर्डिंगली. ठीक है, लेट्स मूव गाइज. आता हा प्रश्न अतिशय अवघड आहे. अतिशय म्हणजे कोणाचाच कदाचित बरोबर येणार नाही. म्हणजे असा प्रश्न आयोग मुद्दाम देतं, कारण मराठी इज द ओनली सब्जेक्ट तिथं तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळतात. असा एखादा प्रश्न टाकला जातो कि जिसका आंसर किसी को नहीं पता. तो पता करने की कोशिश करो क्या हो सकता है. अनेक अर्थी शब्दांच्या जोड्या आहेत. एक शब्द, कोणता शब्द माहिती आहे तुम्हाला? हा शब्द माहिती आहे का रे? हॅव यू हर्ड दिस वर्ड निगम? निगम, निगम शब्द ऐकलाय ना? जो ऐकलाय त्यालाच पकडा. जो पता है ना उसको पकड़ लो. पकड़ लिया? तो निगम का मीनिंग क्या होता है? निगम म्हणजे व्यापार. निगम आपण म्हणतो ना, महानगर, महानगर निगम लिमिटेड. निगम म्हणजेच काही समथिंग अबाउट व्यापार. तो डी का तो 100% दो आएगा भाई. डी का दोन कुठं आले? डीचं दोन कुठं आले बघा, चेक करा. इथं आले आणि इथं आले. तो इसको है ना पहिले लात मार के निकाल दो भाई. इथं टाइमच वेस्ट नाही करायचा. या दोन पैकी एक राहणार आहे. बाकी अक्षत म्हणजेच काय, परिगत म्हणजेच काय, अनुरक्त म्हणजेच काय, इवन आय डोंट नो, मलाही नाही माहिती, कोणत्याही पुस्तकात नाही. असला 8 तास करायचाच नाही, तरी सुद्धा उत्तर शोधायचंय. काय येणार सांगा मला? तरी पण उत्तर शोधायचंय आपल्याला. मग ऑब्झर्वेशन करायचं, डोकं लावायचं. ए 100% इथं याचं 3 आले, इथं याचं 3 आले, 100% याचं 3च आहे. अनुरक्त निष्ठावंत आहे. मुझे एक ही पता था, निगम. निगम के सहारे में जा रहा हूं. मी परत सांगतो, एमपीएससी पास होण्यासाठी डोकं लागतं, कॉमन सेन्स वापरायचा, कॉन्फिडंट राहायचं. मग हात तर गेला. पुढे काय म्हटलंय बघा, बी आणि सी. परिणत म्हणजेच काय? परिणत आणि अक्षत. आता अक्षत आहे ना, पाहिल्याच वाटतंय हे काहीतरी सुरक्षित, दुःखरहित असं वाटू शकतं. लिहून टाका, ऑप्शन क्रमांक 2 बरोबर याचा. ऑप्शन क्रमांक करेक्ट. अरे वा मिथ, व्हेरी गुड. 2 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. पण मी तुम्हाला परत सांगतो, मराठीचा मास्तर असू द्या, कुणी असू द्या, असे काही क्वेश्चन असतात, येणारच नाही कोणालाच. मग त्याच्यामुळे डिस्करेज व्हायचं नाही की मला कसं नाही आलं. तुला नाही तर कोणालाच नाही येणार. आपला अभ्यास त्या लेवलचा ठेवायचा. अगर आपको नहीं आ रहा तो इसका मतलब किसी को भी नहीं आएगा. पर अगर जब इस तरह का क्वेश्चन हो, सो दैट टाइम आपका है ना स्किल यूज करो. यूज योर गेसिंग पावर. क्या हो सकता है भाई? 4 में से तो एक ऑप्शन है, ढूंढना तो मुझे इसमें से. तर अशा प्रकारे तुम्ही ते निवडू शकता. लिहा, लिहा तिथं काय लिहिताल? अनेकार्थी शब्द. अनेकार्थी शब्द 24 के आगे लिखो. एक ही शब्द के अलग अलग मीनिंग होते, त्याला अनेकार्थी शब्द असं म्हणतात. हा 23च सांगतो मी तुला, मी काय ते. मी 23च होतं वाक्प्रचार, वाक्प्रचार. 23च वाक्प्रचार होतं. 24च काय लिहिलं? काय लिहिलं 24च? अनेकार्थी शब्द. चला 25 बघा पोरांनो. सोपं आहे, खूप सोपा टॉपिक आहे बघा. आता लगेच येणार तुम्हाला. येस आराधना मॅम सांगू शकता? दोन किंवा अधिक पदे शब्द एकमेकात मिळून जातात, साध्य त्याला काय म्हणायचं? संधी म्हणायचं. संधी म्हणायचं. येते लक्षात? संधी म्हणायचं, संयोग नाही म्हणायचं. मग संधी टॉपिकच आहे ना आपला. तर लिहा, संधीवर दुसरा क्वेश्चन आहे पोरांनो. 25 के आगे लिखो संधी टॉपिक. काय लिहिणार? संधी. 25च्या पुढे संधी टॉपिक. झालं? डन डन झालं. संधी टॉपिक लिहा, बाकी सोडा. चला, सोपं आहे. ट्राय करा, यूज युअर नॉलेज. अनेक वचनी रूप कोणतं विचारते? काय विचारते? कोणत्या गटातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत म्हटले? बदलते नाहीये भाई, हो बदलत नाही म्हटलंय.
येस आदिती, आय गॉट युअर आन्सर. व्हेरी गुड. बघा, अनेक वचन, पुस्तकचं पुस्तके होते का नाही, फळाचं फळे होते, भाकरीचं भाकऱ्या होते, तो तो नाही आएगा भाई, इसको तो निकाल दो, गेला. बरोबर. त्याच्यानंतर बघा, पुढे बघा, वासरूचं वासरे होते, आसूचं आसवे होते, तर ब पण नाही येणार, ब पण गेला. राहिले कोणतं रे पोरांनो? क आणि ड राहिला का, चेक करा. येस ऑर नो? बघा ना, काकाचं असं होतं की मला दोन काका आहेत, काकाचं काकाच राहतं काय, काके होतं, मुझे दो काके असं होतं का, काके होत नाही. शाळा, चार शाळा आहेत, पाच उंदीर आहेत, उंदर होत नाही, उंदीर रिमेन्स उंदीर, देश आहेत, पाच गुरुजी आहेत, एक कवी आहे, पाच पाणी पाऊस आहे, तर होऊ शकत नाही. ऑप्शन कोणता आला पुराण? टॉपिकचं नाव द्या. काय लिहिलं? अनेक वचन. 4 नंबर ऑप्शन, या 4 नंबर ऑप्शन करेक्ट, क आणि ड. अनेक याची याची अनेक गोष्टी रूपे होत नाहीत, होता नाही इसका प्लुरल फॉर्म. तो क आणि ड ऑप्शन बरोबर आहे. हे पण महत्वाचं असतं, आहेत आणि नाहीत इथं गोंधळ करायचा नाही, बारीक बघायचं आहेत का नाहीत. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? सॉरी. लिहिलं का अनेक वचन? अनेक वचन लिहा, पुढं लिहा पोरांनो, चला पुढे चला. 27 नंबर, क्रियापद टॉपिकचं नाव द्या, फक्त क्रियापद. 27चं टॉपिकचं नाव द्या, क्रियापद. आठवते का, चेक करा. क्लास मधला कॉपी पेस्ट क्वेश्चन आहे का, कॉपी पेस्ट बघा आहे का, कॉपी पेस्टेड आहे का? आईला काम करवते, शक्य क्रियापद आले आहे. क तर बरोबर आहे, क जर बरोबर असेल ना पोरांनो, इसको निकाल दो भाई, ये तो गया. हे नेहमी सकर्मक असतात. आईला काम करवते, आईला काय करवते, काम करवते पोरांनो, काम करवते, मग काय काय काम काय झालं, काम काय झालं, ऑब्जेक्ट झालं. मग प्रयोजक आणि शक्य क्रियापदे नेहमी सकर्मक असतात. आज मला चालवते. काय वाटतंय, योग्य विधाने कोणती आहेत? आणि यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात ना. आज मला खाववते, मला करवते, बरोबर आहे ना. मग काय सर्व बरोबर येणार का? येस. काय वाटतंय? फक्त क बरोबर नाही ना पोरांनो, हे पण बरोबर आहे ना. ऑल करेक्ट, ऑल आर करेक्ट. बघा, मला आज चढवते, मला आज खाववते, मला आज खाववते, खाववणारा कोण, मी. म्हणजे हे तर चुकीच आहे ना, प्रत्येक वेळी कर्म कुठे येते, ऑप्शन नंबर 2. नेहमीच नेहमीच नसतात सकर्मक, कधी कधी अकर्मक पण असतात. आज मला नाचवते, आज मला नाचवते म्हणजे मी, आय वॉज येस्टरडे आय वॉज नॉट एबल टू डान्स, बट टुडे आय एम एबल टू डान्स, आज मला नाचवते. मग कोणाला नाचवते, मला. नाचणारा कोण, मी, एक लक्षात ठेवा. म्हणजे हे बरोबर आहे पण पार्शली आहे, नेहमीच शब्द चुकीचा आहे. मग याच्यामध्ये असा प्रकारचा प्रश्न चुकू शकतो तुमचा. फक्त एवढंच लिहा, काय लिहायचं, क्रियापद लिहा, त्याच्या पुढे लिहा शक्य आणि प्रयोजक, शक्य आणि प्रयोजक लिहून टाका. डन. 27 झालं. झालं 28. पटपट घ्या पोरांनो, समजून घ्या, काही नाही, जास्त लोड घेऊ नका, रेकॉर्डिंग देतो तुम्हाला मी. आय विल शेअर अ रेकॉर्डिंग, डोंट वरी, मी तुम्हाला रेकॉर्डिंग देतो, बघून घ्या. गाजर पारखी या शब्दाचा अर्थ काय आहे? मतलब कहना क्या चाहते हो, तसे गाजर पारखी. एखाद्याने लग्न केलं आणि त्याला चांगली बायको नाही मिळाली, तर त्याची आई म्हणली, अरे तू पहिल्यापासून आहेच गाजर पारखी. म्हणजेच काय, चांगल्याची पारख नसलेला. गाजर पारखी म्हणजे चांगल्याची पारख नसलेला. म्हणजे म्हणजे ज्याला चांगलं वाईट कळत नाही, तो गाजर पारखी. हा वर्ड आहे ना पोरांनो, दिस इज कॉपी अँड पेस्टेड फ्रॉम मोरा वाळंबे. तुम्हाला आता सांगतोय, 90% क्वेश्चन्स आर कॉपीड अँड पेस्टेड. किती? 90%. 90% क्वेश्चन आहे तसेच डायरेक्ट, त्याच्यामुळे याचा काय लोड घेऊ नका. चला, 29 चेक करा. 29 चेक करा. कोणत्या शब्दांना चरम प्रत्यय म्हणतात? चरम प्रत्यय, आता हा शब्द नवीनच आहे,
आपल्याला दोनच माहिती आहे, विभक्ती आणि आख्यात. ठोकून द्या, अ आणि डो बरोबर. लिहा प्रत्यय शब्दांचं नाव लिहा. प्रत्यय, प्रत्ययांचे प्रकार एवढंच लक्षात ठेवा. प्रत्यय म्हणजेच काय, सफिक्स माहिती आहे ना, सफिक्स 29. इज दॅट क्लिअर? शॅल वी मूव? 30 चेक करा. चेकआउट 30. 30 बघा. पुढे येणारी गोष्ट मागितले सांगितल्या गोष्टीचे उदाहरण, सारांश. अपूर्ण विराम लिहा. विराम चिन्ह. टॉपिक झालंय का, आठवतंय का? टॉपिक झालाय का 30 नंबरचा? अपूर्ण विरामीना असा असतो बघा, असा असा असतो. आणि ते काय करते, यादी सांगतो, कोष्टक सांगतो, अपूर्ण विराम आहे. मग पुढे नाव द्या, विराम चिन्ह. टॉपिकचं नाव काय देताल? दिस इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड विराम चिन्ह. विराम चिन्ह या टॉपिक वर ते बेस्ट आहे. ठीक आहे. 31 नंबर चेक करा पोरांनो. 31 नंबर. आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा भावना व्यक्त करण्यासाठी कोणता शब्द वापर, काय असतं रे? आहे का उद्गार वाचक? एक्सक्लेमेशन मार्क. वी गिव्ह एक्सक्लेमेशन मार्क ऍट द एंड ऑफ इट. सेकंड क्वेश्चन म्हणजे आनंद झाला, वाव, ओ, ब्राव या प्रकारच्या शब्दात आपण व्यक्त करतो आणि उद्गार चिन्ह वापरतो. 31 नंबर तर लिहा, 3 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. ओके. 32 चेक करा. 32. तोंडा तोंडी चालत आलेली गोष्ट. हम बोलते ना कि वहां पे जंगल में एक है ना बहुत बड़ा राक्षस रहता है. हा 31 लिहायचं. 31 लिहायचं पंक्च्युएशन मार्क्स, विराम चिन्हे, मित विराम चिन्हे लिहून टाका. तोंडा तोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच काय रे? हरिकथा असतं का? भाकड कथा असतं का? दंतकथा असते, दंतकथा. माहितीये ना? म्हणजे तोंडी सांगत आलेली गोष्ट की असं असतंय, तसं तसं असतंय, असं काही नसतंय. दॅट इज दंतकथा. दंतकथा. हरिकथा नाही, भाकड कथा सुद्धा नाही. भाकड कथा म्हणजेच काही काही बोलत राहणे, काही बोलत राहणे, ज्याला काही लॉजिक नसतं. तर दंतकथा ऑप्शन त्याचा करेक्ट आहे. पुढे बघा. 33 नंबर चेक करा पोरांनो. काय लिहिलं याचा अर्थ? अनेक शब्दांसाठी एक शब्द असं लिहा. अनेक शब्दांसाठी एक शब्द. आलं संपत. थोडं 5-7 प्रश्न राहिलेत फक्त. 5 ते 7च प्रश्न आहेत पोरांनो. चेक करा. 33 नंबर चेक करा. चला. मिश्र वाक्य ओळखा. म्हणजे देर आर टू सेंटेन्सेस, मेक वन सेंटेन्स आउट ऑफ टू. दोन वाक्यांचं एकच वाक्य बनवायचंय जागृती मॅम. और दॅट सेंटेन्स शुड बी कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय येणार? येस. चुकू द्या, चुकलं तर काय फरक नाही पडत पोरांनो. मला अजीर्ण झाले आहे, मी खाणार. अजीर्ण म्हणजे काय? अपचन झाले, मी काही खाणार नाही. आता मला अजीर्ण झाल्यामुळे म्हटलं नाही, सिंपल सेंटेन्स हो गया, निकाल दो इसको. म्हणून, कारण, तरी. आता तरी जर तर असतं बरं का मिश्र मध्ये. ऐका, जर तर असतं मिश्र मध्ये. म्हणजे जर नाही ना आलं असं म्हणू का, जरी मला अजीर्ण झाले तरी मी खाणार नाही, रॉंग आहे. मग ते तर 4 नंबर तर गेलं. म्हणून आहे ना, म्हणून. म्हणून हा शब्द आहे ना समुच्चय बोधक मध्ये येतो, कारण येतो गौणत्व बोधक मध्ये. 3 नंबर तो ऑप्शन करेक्ट, लक्षात ठेवा. कारण मला अजीर्ण झाले, मी खाणार नाही, कारण मला अजीर्ण झालं नाही. हे काय झालं? गौण वाक्य झालं. याच्या अगोदरचं मुख्य वाक्य झालं. पोरांनो काय झालं? हे झालं मिश्र वाक्य. इज दॅट क्लिअर? मिश्र वाक्य कळलं सगळ्यांना? मिश्र वाक्यावर कितवा प्रश्न आलाय? सेकंड क्वेश्चन त्यांनी मिश्र वाक्यावर विचारलेला आहे. चला. 34 नंबर चेक करा. कशावर बेस्ट टॉपिक आहे? कशावर बेस्ट टॉपिक आहे सांगू शकता? व्यंजन संधीने तयार केलेल्या शब्दांचा गट ओळखा. व्यंजन संधीने तयार केलेल्या शब्दांचा गट ओळखा. काय माहितीच नाही आपल्याला ना, सोडून द्या ना. संधी लिहा. संधी टॉपिक तर लिहा फक्त. दिस टॉपिक इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड संधी.
आणि याचं उत्तर सांगू तुम्हाला. व्यंजन संधी. ग्राम अधिक उद्योग, अ अधिक उ हे स्वर संधी सोडून द्या. चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय स्वर संधी आहे. निस्तेज बहिष्कार विसर्ग संधी आहे. राहिलं ड सुषमा अनुष्ठान उदाहरण व्यंजन संधी आहे. आपण संधी टॉपिक घेणार आहे पुढच्या काही दिवसात, डोंट वरी. एनी डाऊट अबाउट 34? संधी टॉपिक असं लिहा. काय लिहिलं? संधी टॉपिक लिहा. मी तिथे का लक्षात आदिती? टॉपिक फक्त लिहा पण एवढं जरी कळलं तरी खूप झालं रे तुम्हाला की कोणत्या टॉपिकवर काय विचारलंय ते. ठीक आहे चला सोडवा. सप्तमी या विभक्तीचा अर्थ सांगा. आठवतंय का? संबंध, षष्टी, अपदान, अधिकरण, कारण काय असतं? आठवतंय का? अधिकरण. आता कसं आलं उत्तर पटपट. व्हेरी गुड व्हेरी गुड. अधिकरण लिहा. विभक्तीचे प्रत्यय काय लिहिताल? विभक्तीचे प्रत्यय. विभक्तीचे प्रत्यय लिहून टाका. 35 नंबर विभक्तीचे प्रत्यय. चला 36 नंबर चेक करा. खूप सोपं सोपं प्रश्न आहेत आता. आउट ऑफ पडतील सगळ्यांना. ऑल ऑफ यू विल बी एबल टू गेट आउट ऑफ मार्क्स नाव. काहीच अवघड नाही. चेक करा पोरांनो. सर्व नामापर्यंत दिसणारा पण नामाप्रमाणे येऊन त्याची नामाची वस्तू कशी आहे दाखवायचं, त्याला काय म्हणायचं? आठवते का? ह्याचा पेन, तिचा नवरा, कुणाचा नवरा? तिचा नवरा. सार्वनामिक विशेषण आहे. व्हेरी गुड. वा वा, करेक्ट आहे. सार्वनामिक विशेषण. तिचा मोबाईल, मोबाईल कुणाचा? तिचा. सार्वनामिक विशेषण. नामाची वस्तू कशी आहे दाखवले असतं. लिहा सार्वनामिक विशेषण. टॉपिकचा उद्या सार्वनामिक विशेषण. एक्चुअली इट इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड विशेषण, उसको बोलतो सार्वनामिक विशेषण. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट वन. 37 नंबर चेक करा पोरांनो. जी अव्यय नामे आणि नामाप्रमाणे योजलेली यांच्या पुढे जाऊन संबंध दाखव. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? पक्षी झाडावर चढला. पक्षी झाडावर चढला. शब्दयोगी अव्यय. आठवतंय का? झाडावर चढला, तो आंब्या खाली झोपला. तो खाली वर हे शब्दयोगी अव्यय आहेत. त्यांचा वाक्यातील इतर नामाशी शब्द दाखवतो. आपण त्याला प्रेपोजिशन असं म्हणतो. इट इज कॉल्ड शब्दयोगी अव्यय इन मराठी. तो शब्दयोगी अव्यय. टायटल द्या 37 नंबर शब्दयोगी अव्यय. इज दॅट क्लिअर? शब्दयोगी अव्यय लिहिलं. व्हेरी गुड गाईज. चलो आगे. 38 नंबर चेक करा. 38 नंबर चेक करा पटपट. शेतातील पीक चांगले आल्यामुळे रंगरावाने कर्जापोटी काही रक्कम जमा केली. आपल्या कर्ज बोझा थोडासा हलका झाल्याने ते आनंदित झाले. आता जो मेरे पास ऊपर लोन था ना, मैंने उसका कुछ लोन है ना वापस दिया, तो माझा कर्ज बोझा जो होता ना, जो बर्डन था लोन का, वो थोडा हलका झाला. मग काय झालं रे? डोक्यावरून पाणी फिरणे, दुःख, डोके हलके होणे, डोक्यावरच्या खांद्यावर येणे. थोड़ा सा हल्का झाला है मतलब बर का. थोड़ा सा हल्का हुआ है, इसका मतलब पूरा हल्का हुआ है क्या? नहीं, ये तो नहीं हो सकता. सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन बर का, लक्षात ठेवा. डोक्यावरच्या खांद्यावर येणे म्हणजे इथं थोडासा हलका झालाय, पुरा कर्जा नील नाही हुआ. थोडासा हलका म्हणजे काय? डोक्यावर होतं ना ते खांद्यावर आलं. 38 नंबर लिहा. काय लिहिलं? काय लिहिलं? वाक्प्रचार. मी काय लिहिलं टायटल? वाक्प्रचार. योग्य वाक्प्रचाराचा वापर असं लक्षात ठेवा. पुढे चला पोरांनो. 39 नंबर चेक करा. 39 नंबर. इंग्रजी शब्द कोणता आहे रे? कोणता आहे? तिकीट, बटन, मोटर. करेक्ट आहे ना? एच 3 घ्या. एच 3 कुठे घेतलं? इथं आले. इसको निकाल दो भाई. ये तो गया, ये तो गया. राइट. अभी आपको चेक करना है. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल, कारण बाकीचे सगळे प्रश्न खूपच किचकट आणि कॉम्प्लिकेटेड त्यांनी दिलेले आहेत. आता बी च बघू काय? पोर्तुगीज. आता एक पाहिलं तर कळतं की कंदील, फरक ते असले शब्द आहेत ना, मुस्लिम लोक वापरायचे. कंदील, फरक म्हणजे हा 100% पोर्तुगीज नाही. म्हणजे बीच दोन तर असू शकत नाही. बीच दोन तर गेलं. पुढे बघा. फारशी का अरबी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? दुकान, सही, जंगल. येस.
तर लक्षात ठेवा पूर्ण, बीचा ऑप्शन आहे 4. लिलाव, खण, इस्त्री हे सगळे आहेत नाही पोर्तुगीज वर्ड आहेत, ते तुम्हाला काम करून घ्यावे लागतील बरं का, लक्षात ठेवा. तो याचा करेक्ट ऑप्शन आहे 39चा 1 नंबर ऑप्शन आहे, नॉट दिस. सीचं 2 आहे. सीचं 2 कोणतं आहे? अरबी शब्द कोणते? ताकद, कंदील, फारशी काय? दुकान, सही, जंगल, हे सगळे शब्द आहेत, लक्षात ठेवा. क्लिअर झालं? तो ऑप्शन क्रमांक किती नंबर आहे याचा? 1 नंबर ऑप्शन करेक्ट आहे. ल्या शब्द सिद्धी. टॉपिकचं नाव काय पोरांनो? शब्द सिद्धी. टॉपिकचं नाव द्या शब्द सिद्धी. येते लक्षात? शॅल वी मूव? डोकं दुखलं नाही ना पोरांनो आज? का दुखतंय डोकं? सरदर्द करने लगा क्या? लिखो. 40 नंबर, 40 नंबर. राम भाऊंचे पैसे गोविंदरावाला आपले म्हणून देणे आणि गोविंद, बघा, राम भाऊचे गोविंदरावांना देणे, गोविंद को देना, और गोविंदरावाने पुढे आपली फुशारकी मिरवणे, आणि गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे, हे आशयाचं सूचित करणारा शब्द काय? थोडस समजायला मला पण डोक्याला शॉट लावते, तुम्ही ट्राय करा काय वाटते तुम्हाला. मतलब किसी का पैसा अंबानी ने मुझे दिया, गोविंदरावला द्या, गोविंदरावला द्यायला मी दिले, आणि मी म्हणलं गोविंदराव पुढे मी म्हणलं बघा मी किती मोठा आहे. याचं उत्तर आहे हलवायच्या घरावर तुळशीपत्र. वाय इज इट सो? आय डोंट नो. इट इज समथिंग विच इज इरिलेव्हंट आय फाइंड. मला इरिलेव्हंट वाटतं, पण हे उत्तर आहे त्याचं. हाती धरली रोडकान बोडका असलं काही नाही. 4 नंबर लिहा. ऑप्शन लिहा तिथं, म्हणीचा योग्य अर्थ. 40 नंबर काय लिहिला? योग्य म्हणीचा योग्य अर्थ. हलवायच्या घरावर तुळशीपत्र, म्हणीचा योग्य अर्थ. ठीक आहे. 41 चेक करा पूर्ण. 41 हे झालंय. आठवते का? विशेषण टॉपिक झालाय आपला. डू यू रिमेंबर दिस? आम्हा मुलांना कोण विचारतो? कोण काय रे? कसला कोण असतो? अनिश्चित असतं का? अनिश्चित नाही, अनिश्चित असतं. कोण विचारतो? आपण होतो ना वाटेत काय गर्दी, किती गर्दी. आम्ही म्हणलं की समजा किसी ने मुझे पूछा कि आपके पापा ने बंगला लिया, आपको नहीं पूछा. मतलब छोटे बच्चों को कौन पूछता है भाई? तो आई एम नॉट एक्सपेक्टिंग एनी आंसर. कोण पूछता? अनिश्चित आहे. काय आणि कोणी, एक्झॅक्टली काय आणि कोणी हे अनिश्चित मध्ये येतं. मग ह्याला 2 ठेवून द्या. लिहा तिथं. टॉपिकचं नाव लिहा विशेषण, आणि पुढे अनिश्चित विशेषण. काय लिहिणार? अनिश्चित विशेषण. डन. लिहिलं पोरांनो? डन डन डन. लिहा पुढे चला. 42 नंबर. 42 नंबर चेक करा पोरांनो. काय म्हटलं? काय बोलायचे असेल ते बोल. परत एक काय आणि कोण. आत्ताच झालतं, आत्ताच झालतं, काय झालतं? अनिश्चित सर्वनाम. ड बघा आलं का? बघा आत्ता सांगितलं होतं. व्हेरी गुड, करेक्ट आहे. ड काय झालं? अनिश्चित सर्वनाम झालं. अनिश्चित काय आणि कोण. ठीक आहे. त्याचं नाव द्या परत. अनिश्चित सर्वनाम. 43 चेक करा पोरांनो. 43 चेक करा. वास्तव अथवा मानस दृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरंजक ज्या शब्दांनी काय विचार काय म्हटलंय बघा, चेक करा काय म्हटलंय. खूप असं मुद्दाम असं असं करून टाकलंय त्यांनी अशा पद्धतीने. खूप सोपं आहे. वास्तव मतलब इन रियालिटी जो कुछ है, या मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी व्यक्त होतात त्याला नाम म्हणायचं. इट्स अ नाउन. स्वर्ग, भगवान पाहिलंय का? वास्तव आहे. मानस मतलब क्या? काल्पनिक आहे. म्हणजे त्याला नाम म्हणायचं, भाववाचक नाम नाही. वास्तव आहे ना. भाववाचक नाम वास्तव नसतं. प्यार वास्तव में होता है क्या? वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रिय गम्य आणि मनोरम्य. इंद्रिय गम्य मतलब क्या? जो इंद्रियों को दिखता है. इंद्रिय म्हणजे आपले डोळे असतात, दिसताय तर हात लावता येईल. आणि मनोरम्य मतलब क्या? मनाला छान वाटतंय. तर सगळ्या वस्तूंना काय म्हणायचं? एवढं असं सोपं करून एवढं असं असं गोल 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 फिरून विचारले तुम्हाला. त्याचं उत्तर आहे नाउन. नाम बोलते उसको. आगे देखो, लिखो क्या लिखा? नाउन, नाम. नाम शब्दांची जात. नामवर प्रश्न विचारलाय. शेवटचे 2 राहिलेत पोरांनो. संपून टाकू याला. कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? घ्या. 3 प्रश्न अनिश्चित सर्वनामावर आहेत. किती? 3. येते लक्षात? हा ट्रेंड आहे पोरांनो. मग 3 क्वेश्चन दे हॅव आस्क्ड ऑन द टॉपिक कॉल्ड अनिश्चित सर्वनाम. तुमचा क्वेश्चन कधी चुकूच शकत नाही आता इथून पुढे अनिश्चित सर्वनामाचा आलेला. चला पुढे बघा.
लास्ट बट नॉट लिस्ट 45 नंबर, बहुत ज्यादा आसान है। हम्म स्थलवाचक काय रे? आठवतं का? इकडून तिकडून मागेन पुढून. स्थल मधलाच एक गतिवाचक, मधमाशा, हायू, डू यू रिमेंबर? समोरून तिकडून जवळ. एच तर 3 आलं तर इसको निकाल दो भाई, इसको तो हकाल दो. राईट. कालवाचक. कालवाचक काय येणार? येते का बीच? बघा. बीच काय येणार? एक येणार का? चेक करा. तेव्हा, हमेशा, रातोरात. संख्यावाचक काय म्हणणार? हा. रीतिवाचक काय? चेक करा. येस. अरे संख्यावाचक आहे, चौपट बोला ना, चौपट. आठवतंय का? चौपट शब्द बास झाला ना एवढा. आला ना उत्तर. 45 का एक नंबर. विशेषण हा टॉपिक वर क्वेश्चन विचारले होते. ठीक आहे. पोरांनो मला सांगा, क्वेश्चन पेपर कसा वाटला रे तुम्हाला? आता बाकीचे सगळे क्वेश्चन ना रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वर आहेत. रिमेनिंग ऑल क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन द टॉपिक कॉल रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. बाकी सगळे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वर आहेत. याचं सोडा. मला सांगा, पेपर सोपा होता का अवघड होता? व्हॉट काइंड ऑफ पेपर वॉज इट? वॉज इट इझी ऑर डिफिकल्ट? कसं वाटलं? मजा आली?